यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा नराधम आणि त्याचे मित्र गजाआड. निजामपूर पोलिसांची कारवाई. निजामपूर पोलीस स्टेशनला दिनांक 20/4/2026 रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली की त्यांची पीडित मुलगी वय वर्ष 14 हिला दिनांक 20/4/2026 रोजी घरी कुणीही नसताना कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले आणि याबाबत तक्रारीवरून निजामपूर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर 01/18/2025 भारतीय न्याय संहिता कलम 2023 क्रमांक कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या आणि तांत्रिक माहितीच्या आधारे केलेल्या तपासावरून नमूद गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते. या अनुषंगाने आरोपीचा ठावठिकाणाबाबत कोणतीही माहिती नसताना त्याचा शोध घेणे शक्य होत नव्हते. माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपासाचे अनुषंगाने निजामपूर पोलिसांचे पथक गोवा येथे रवाना करण्यात आले. सदर पथकाने गोवा राज्यातील कलंगुटी पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपींचा उत्तर गोवा बागा बीच, पंजाबी ढाबा, स्वामी समर्थ हॉटेल, व्हाईट ब्ल्यू हॉटेल या परिसरात कसोशीने शोध घेत पीडितेस तसेच आरोपी नामे एक राजेंद्र रघुनाथ धनगर वय वर्ष 21, सागर आनंदा मुजगे वय वर्ष 21, योगेश विकार रोकडे वय वर्ष 28 राहणार सत्र, सर्व राहणार संजयनगर, जैताने तालुका साक्री यांना दिनांक 23/4/2026 रोजी निजामपूर पोलीस पथकाने उत्तर गोवामधील पंजाबी ढाबा व्हाईट ब्ल्यू हॉटेल इथून ताब्यात घेऊन पीडितेच्या जबाबावरून गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे राजेंद्र रघुनाथ धनगर यांनी पीडितेवर वेळोवेळी बलात्कार केल्यावरून सदर गुन्ह्यात वाढीव कलम BNS कलम 64(1), 64(2), 65 सहलैंगिक अपसर अधिनियम 2012 कलम 4, 6, 17 प्रमाणे वाढ करून आरोपितांना गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यांना दिनांक 25/4/2025 रोजी माननीय न्यायालयासमक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली असून तपासादरम्यान त्यांच्याकडून गुन्हा करताना वापरलेली इको कंपनीची गाडी क्रमांक 18CL 1161 तसेच गुन्ह्यात वापरलेले 2 मोबाईल असा एकूण 5,23,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई माननीय डॉक्टर अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक धुळे, अतिरिक्त कार्यभार पोलीस अधीक्षक धुळे मा SR कांबळे धुळे मा SR वांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मयूर भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियदर्शनी थोरात, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सोमासे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण माळचे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल RU मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप आखाडे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम अहिरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील अहिरे, चालक पोलीस कॉन्स्टेबल मोहन माळी यांनी केली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी रणजित मस्के, निजामपूर.